माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 21 नेरूळ यांच्या वतीने नगरसेविका मीरा पाटील यांच्या माध्यमातून सेक्टर 11 नेरूळ येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। या सामाजिक उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले। कार्यक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आला। नवी मुंबईचे माजी महापौर तथा भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक जयवंत सुतार यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला, तसेच त्यांना छत्र्यांचे वाटप करून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला। रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांच्या सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात आला। समाजहिताला प्राधान्य देत माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सेवाभावी उपक्रम राबवण्याच्या संकल्पनेतून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली। माजी आमदार स्थायी समितीचे माजी सभापती संदीप नाईक यांचा 4 ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून आमच्या सहकारी नगरसेविका मीरा पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी रक्तदान शिबिर आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप हा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला आहे। वाढदिवस हे निमित्त म्हणून आहे, परंतु वाढदिवस करत असताना त्या ठिकाणी समाजाला उपयोगी असणाऱ्या त्या ठिकाणी सेवा सप्ताह साजरा करावा अशा पद्धतीचं आवाहन केलं होतं। त्यानुसार या प्रभागामध्ये समस्त नागरिकांना आवाहन केल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदाते या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी रक्तदानाला सुरुवात होईल। हा 48वा त्यांचा वाढदिवस आहे। मीरा पाटील 48 रक्त बाटल्या त्या ठिकाणी जमा करण्याचा संकल्प त्यांनी ठेवलेला आहे आणि तो संकल्प पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। मी या ठिकाणी मीरा पाटील यांना शुभेच्छा देतो आहे आणि संदीप नाईक यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। आज ज्येष्ठ नागरिक सत्कार आणि रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे, ते संदर्भात मी त्याला अभिनंदन करतो। तसेच जनतेचं सेवा करत रहे आणि नवी मुंबईच्या नेते गणेशजी नाईक का सुपुत्र श्री संदीप नाईक साहेबच्या जो वाढदिवस संदर्भात मी त्याला अनेक शुभेच्छा देतो। ऐरोली विधानसभाचे प्रथम आमदार, भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष, आमचे मार्गदर्शक सन्माननीय श्री संदीप गणेश नाईक साहेब यांचा येत्या 4 ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे आणि आपला वाढदिवस हा लोकउपयोगी सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करावा असं त्यांनी आवाहन केलेलं आणि त्यांच्या या आवाहनाला आम्ही सर्व कार्यकर्ते, नगरसेवक, लोकप्रतिनिधी म्हणून प्रतिसाद हा दिला आणि त्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 21 मध्ये नगरसेविका सन्माननीय मीराताई पाटील यांनी त्यांच्या प्रभागामध्ये रक्तदान शिबिर आणि ज्येष्ठांचा सन्मान म्हणून छत्री वाटप हा कार्यक्रम घेतला आणि खरोखरच सुस्त असा हा
कार्यक्रम आहे. कारण रक्तदान म्हणजे सर्वात श्रेष्ठ दान म्हणून गणलं जातं. कारण एक व्यक्ती जेव्हा रक्तदान करतो तर त्या रक्ताचा फायदा हा 3 व्यक्तींना नेहमी होत असतो. त्यामुळे अशा प्रकारचा रक्ताचा तुटवडा जेव्हा भासतो तेव्हा आपण पाहत असू की मोठ्या प्रमाणावर रक्तदानाचं आवाहन केलं जातं. परंतु प्रभागातील आम्ही सर्व नगरसेवक हे जागरूक नगरसेवक, कर्तव्यदक्ष नगरसेवक म्हणून मीराताईंकडे आम्ही पाहत असतो आणि त्या अनुषंगाने त्यांनी हे शिबिर ठेवलं. खरंच त्यांच्या या उपक्रमासाठी त्यांचं कौतुक करते. आणि आज इथे पाहत असू आपण की ज्येष्ठ नागरिकही मोठ्या प्रमाणावर उपस्थित झालेले आहेत. जे रक्तदाते आहेत ते देखील इथे उपस्थित झालेले आहेत. तर त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतो आणि या उपक्रमाला त्यांनी उपस्थिती दर्शवून आशीर्वादरूपी जो पाठिंबा मीराताईंना दिला त्याबद्दल त्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. आणि आमचे लाडके माजी आमदार सन्माननीय संदीप भाई यांना वाढदिवसाच्या आमच्या इथे उपस्थितांच्या सर्वांच्या वतीने प्रभाग क्रमांक 21च्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. ऐरोली मतदारसंघाचे प्रथम आमदार, माझी स्थायी समिती सभापती आणि आपले सर्वांचे लाडके संदीपजी नाईक साहेब यांचा येत्या 4 तारखेला वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचे औचित्य साधून आम्ही रक्तदान शिबिर इथे आयोजित केलेलं आहे. एक युवकांचे प्रेरणास्थान म्हणून ज्यांना नवी मुंबईमध्ये ज्यांची ओळख आहे अशा व्यक्तिमत्वासाठी एक छोटेखानी कार्यक्रम म्हणून खरंच आम्हाला ही आनंदाची गोष्ट आहे. आज संदीप नाईकजी यांच्या माध्यमातून अनेक नवी मुंबईसाठी, नवी मुंबईच्या विकासासाठी अनेक उपक्रम हे राबवले जातात. जसे ग्रीन होपच्या माध्यमातून वृक्षारोपण कार्यक्रम हा दरवर्षी मोठ्या प्रमाणात होतो. विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा आणि खेळाडूंना प्रोत्साहन असे अनेक प्रकारचे कार्यक्रम संदीपजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून राबवले जातात आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन आम्ही एक छोटेखानी त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केलेलं आहे. आणि या प्रसंगी उपस्थित माझे सर्व सहकारी, महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक तसेच रक्तदाते, माझे सर्व युवक कार्यकर्ते यांचे मी आभार मानते. रक्तदान हेच श्रेष्ठदान असल्याचा संदेश देणारा हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला असून नागरिकांनीही त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या प्रसंगी नगरसेविका माधुरी सुतार, नगरसेवक सुरेश शेट्टी, समाजसेवक जयेंद्र सुतार, त्रिवेणी प्रसाद गुप्ता, विजय निंबाळकर, शंकर कांबळे, हनुमंत हवलदार, सावंत थोरात, शरद भाट, सुजित भोसले, संदीप राठोड, श्याम आरगडे, दिनेश गवळी, विलास तरटे, अजिंक्य सूर्यवंशी, समाजसेविका चित्रा साने, कविता गायकवाड, जयश्री काळे, कमल क्षीरसागर तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो.